नमस्कार मित्रांनो, जय जवाहर, जय आदिवासी, जय निसर्ग. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चविष्ट सुंदर रानमेवा पाहणार आहोत, ज्याला जंगलाची काळी मैना म्हणून ओळखले जाते, करवंद. तुम्हाला दाखवतो पुढे. एप्रिल ते मे महिन्यामध्ये हा आपल्याला भरपूर प्रमाणात खायला भेटतो. हे बघा, हे आहे पळसाचं झाड. सर्वात आधी आपण एक नैसर्गिक बॅग तयार करणार आहोत करवंद ठेवण्यासाठी. यापासून तयार करूया. एक सुंदर नैसर्गिक बॅग तयार करूया. हे बघा, यापासून. तर ही बघा मित्रांनो, सुंदर बॅग तयार केली आहे करवंद ठेवण्यासाठी. नैसर्गिक बॅग. यामध्ये आपण करवंद ठेवणार आहोत. तर मित्रांनो, बरीचशी झाडं जी आहेत या परिसरातली ही हिरवगार झालेली आहेत, कारण की पावसाळा हा आपल्या अगदी तोंडावर आलेला आहे. बघा, पाठीमागे बघू शकता, पूर्णत्व झाडं जी हिरवगार झालेली आहेत. हे बघा, सर्व हिरवगार झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ पावसाळा लवकरच येणार आहे. तर मित्रांनो, हे बघा, करवंदाचं झाड आहे आणि त्याला भरपूर लागलेले आहेत. जवळून तुम्हाला दाखवतो. हे जंगलामध्ये नाही तर एका शेतामध्ये. तर ही बघा मित्रांनो, सुंदर करवंद लागलेले आहेत. चविष्ट रानमेवा, जंगलाची काळी मैना. अजून खालती सुद्धा आहेत. हे खूप गोड आहेत. तर मित्रांनो, या रानमेव्याचे म्हणजे करवंदाचेच दोन प्रकार असतात. ही साईज थोडी छोटी आहे, यापेक्षा मोठ्या साईजचे पण आपल्याला भेटतात. सर्व आपण काढून घेणार आहोत. हे बघा, खूप सुंदर आहे. निसर्गाचा सर्वांनी आनंद घेतला पाहिजे. हे बघा, नैसर्गिक बॅग तयार केली, त्याच्यामध्ये आपण ठेवूया. तर हे बघा मित्रांनो, भरपूर आपल्याला करवंद भेटलेले आहेत. एक सुंदर सुंदर आहेत, खूप गोड सुद्धा आहेत. तर मित्रांनो, मी सांगितलं होतं की करवंदाचे दोन प्रकार असतात, त्यापैकी एक दुसरा दाखवतो. त्याची साईज थोडी मोठी आहे. हे बघा, हे झाड आहे आणि हे वर लागले आहेत. तर हे बघा मित्रांनो, ह्याची साईज थोडी मोठी आहे आणि हे पण चवीला खूप गोड असतात. हे वर लागलेले आहेत खूप. हे बघा, थोडे मोठे आहेत ते. तर मित्रांनो, करवंद खायला जात असतील तर सावधान राहावे, कारण की जंगलामध्ये किंवा रानामध्ये हे मोठे प्रमाणात साप असू शकतात आणि हे त्यांचंच घर आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.